सर्वांना जय शिवराय. आज नगरपालिकेच्या अनुषंगाने जवळपास बीडच्या बरंचसं असं चित्र स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. बीडच्या जनतेने मागील 20-25 वर्ष सर्व कारभार, सर्व लोक, विकासाची कामे हे सर्व उघड्या डोळ्याने पाहिलेले. आज जनतेला काहीतरी ठाम निर्णय घेण्याची वेळ आलेली. यापूर्वी आपण म्हणत होतो किंवा खांदेपालट केल्याशिवाय पर्याय नाही किंवा माणसं बदला, पण खांदेपालटच्या बरोबरच आता हाकणारा बदलणे हे पण गरजेचं आहे. तुम्ही लक्षात घ्या. वर्षानुवर्ष तीच ती लोक आपल्या समोर येणार, आपल्याला आश्वासनं देणार, आपला भ्रमनिरास होणार. निवडणुका येतात, निवडणुका जातात. सामान्य जनतेच्या प्रश्नाचं काय? प्रश्न तेच आहेत, समोर माणसं आपल्या तेच असतात. त्यामुळं जनतेला, खास करून बीडच्या जनतेला आज हा सुवर्ण संधी. आपण मतदार म्हणून इमानदार राहून अशा इमानदार माणसाला निवडणं आजच्या परिस्थितीला खूप गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला 5 वर्ष पुन्हा त्याच गोष्टी पाहाव्या लागतील. वारंवार बीडच्या विकासाची व्याख्या तर आपल्याला माहितीच आहे. रस्ते आणि नाल्या ह्याच्या पलीकडे बीडच्या विकासाची व्याख्याच नाही. ना मुलांना खेळायला मैदानं, ना बाग आहेत आपल्याला कुठं जायला. कसलं काहीही आपल्याला पाहायला या बीडमध्ये दिसत नाही. आपण फक्त रस्ते आणि नाल्या ह्याच्या पलीकडे आपला बीडची विकासाची व्याख्या नाही आहे. वारंवार तीच लोक आपण दिले नाही, त्याचे हे परिणाम आहे. त्यामुळं जनतेने खांदे पालटाबरोबरच हाकणारा सुद्धा बदलणं गरजेचं आहे. एवढं मी आजच्या अनुषंगाने आपल्याला सांगतो. बीडची जनता सुज्ञ, त्यांना बरोबर काळात आता कळणार आहे नेमकं आपल्याला करायचं आहे काय. जय शिवराय.